महिला सुरक्षा आणि बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर मवियाचे शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणारे दुपारी 12 वाजता शिष्टमंडळ राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेईल। मवियाच्या शिष्टमंडळात सुषमा अंधारे, किशोरी पेडणेकर, रोहिणी खडसे, विद्या चव्हाण, वर्षा गायकवाडांसह क्षमा दलवाई यांचाही समावेश असणार आहे। राज्य मंत्रिमंडळाची सकाळी 11 वाजता महत्त्वाची बैठक होणार आहे। सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक असेल। यामध्ये राज्यातल्या वाढत्या कोरोनासह विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे। आजच्या बैठकीमध्ये कुठले मोठे निर्णय होतात याकडे लक्ष असेल। भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या 11व्या पुण्यतिथीनिमित्तानं आज पांगरी इथल्या गोपीनाथ गडावर अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही पंकजा मुंडे आपल्या कुटुंबासह या कार्यक्रमाला उपस्थित असतील। विशेष म्हणजे यंदा पहिल्यांदाच त्यांच्यासोबत माजी मंत्री धनंजय मुंडे हेही उपस्थित राहणार आहेत। 11 वर्षानंतर गोपीनाथ गडावर मुंडे भावंड एकत्र येणार आहेत। कॅबिनेटनंतर आज शिवसेनेची एक महत्त्वाची बैठक होणार आहे। शिवसेना मंत्र्यांसह आमदारांची ही बैठक उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पार पडेल। या बैठकीमध्ये रायगड पालकमंत्रीपदासह महामंडळ वाटपावर चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। निधी वाटप आणि विविध राजकीय मुद्द्यांवर शिंदे सहकाऱ्यांबरोबर चर्चा करणार असल्याचं समजतंय। लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना नोटीस पाठवली आहे। दमानिया यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धनंजय मुंडेंची तक्रार केली होती आणि याबाबत 2 दिवसांमध्ये चौकशीसाठी हजर राहावं असे आदेश दमानिया यांना दिलेत आणि संबंधित कागदपत्रांसह हजर राहण्याचे हे आदेश देण्यात आलेत। 11वी प्रवेशासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। 11वी प्रवेशासाठी आता 5 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। शिक्षण विभागाचे संचालक श्रीराम पानझडे यांनी जाहीर केले विविध तांत्रिक तक्रारींमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे। नाशिकच्या येवल्यातल्या MIT इंजिनिअरिंग महाविद्यालयातल्या 215 विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाली आहे। या विद्यार्थ्यांना वार्षिक 3 ते 5 लाखांचं पॅकेज मिळाले। त्यामुळे महाविद्यालयांचे प्राचार्य आणि संचालक यांनीही विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलंय। विद्यार्थ्यांना शाळेत पहिलीपासूनच सैनिकी प्रशिक्षण मिळणारे। विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, राष्ट्रनिष्ठा आणि शिस्त तसंच संघटितपणाची भावना रुजवण्यासाठी शालेय शिक्षण विभागानं हा निर्णय घेतलाय आणि याबाबतची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सोमवारी केली। मेडिकल प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट PG परीक्षा 2 ऐवजी एकाच सत्रात घेण्याच्या सुप्रीम कोर्टानं आदेश दिलेला होता आणि त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय वैद्यकीय परीक्षा मंडळानं 15 जून रोजी होणारी परीक्षा ही अनिश्चित काळासाठी आता पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय आणि परीक्षेचं वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाणार आहे। ईशान्य भारतामधल्या आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, मेघालय, सिक्कीम अशा राज्यांना मुसळधार पावसाचा जोरदार फटका बसलाय। गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पूर आणि भूस्खलनाच्या निरनिराळ्या घटनांमध्ये सर्व मिळून 34 जणांचा मृत्यू झालाय। नागपूरमधल्या सुभाननगर परिसरात भूस्खलनाची घटना घडली। घराची संरक्षक भिंत खचली त्यामुळे जवळपास 20 फुटांचा खड्डा पडला। सुभाननगरपासून नाग नदी दरम्यान रस्त्याच्या खाली ट्रॅकलाईन आहे आणि ही ट्रॅकलाईन जीर्ण झाली आहे त्यामुळे तिथं खड्डा पडला आणि हेमनानी यांच्या घराची भिंतही त्यामध्ये खचली। वाढलेले तापमान, पर्यायानं वाढलेलं बाष्पीभवन यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधला पाणीसाठा हा 12% आलाय। मात्र पाणीसाठ्यामध्ये घट होत असली तरी महापालिकेनं मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार नाही अशी हमी दिली आहे। मुंबईला 31 जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे। जालना जिल्ह्यामध्ये 45,317 हेक्टरवर ऊसाची लागवड करण्यात आली। अंबड, घनसावंगी आणि परतूरमध्ये ऊसाची लागवडचं प्रमाण हे मोठं आहे। जिल्ह्यात एकूण ऊस लागवडीतून 31,72,190 मेट्रिक टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे। देशातल्या ऊसाचा गळीत हंगाम आता संपलाय आणि 15 मे पर्यंतच्या आकडेवारीनुसार साखर उत्पादनात मोठी घट झाली। एकूण साखर उत्पादन सुमारे 18% कमी झालंय। त्यामुळे पुढच्या वर्षी गाळप हंगामामध्ये ऊसाची उपलब्धता ही जास्त असल्यानं उत्पादन वाढण्याची शक्यता आहे। बदलापूरमध्ये सर्वात मोठ्या बाल उद्यानाचं लोकार्पण करण्यात आलंय। माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या हस्ते या बाल उद्यानाचं लोकार्पण केलं। या परिसरातील अतिक्रमणं हटवून 5 एकरमध्ये बाल उद्यान उभारण्यात आलं। मुंबईतल्या वांद्रे वर्सोवा, सेलंगच्या जुहू आणि वर्सोवा इथल्या कनेक्टरचा पश्चिम द्रुतगती महामार्गापर्यंतचा विस्तार केला जाणार आहे आणि या विस्तारित कनेक्टरच्या कामासाठी 19 हेक्टर जमीन लागणार आहे। त्यातल्या 1.37 हेक्टर जमीन ही वन विभागाची असेल।
भंडाऱ्यात घरकुल योजनेच्या वाळू वाटपाला सुरुवात झाली आहे. लाभार्थ्यांना निशुल्क 5 ब्रास वाळू देण्यात येते. 9 जूनपर्यंत आवास योजनेच्या लाभार्थ्याला 5 ब्रास वाळू निशुल्क देण्यात येईल. भंडाऱ्याच्या 62 गावातील तर पवनी तालुक्यामध्ये 41 गावांना वाळू वाटप करण्यात येते. बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आज महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. बीडच्या विशेष न्यायालयामध्ये ही सुनावणी होणार आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडच्या अर्जावर आज सुनावणी होणार आहे. संतोष देशमुख प्रकरणात सहभाग नाही, मला निर्दोष मुक्त करा अशी मागणी वाल्मिक कराडनं वकिलांमार्फत केली. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 175 दिवस पूर्ण झाले, मात्र तरीही आरोपी कृष्ण आंधळे पोलिसांना सापडलेला नाहीये. त्याचा शोध पोलीस सीआयडीची पथकं घेत आहेत. अकोल्यामध्ये वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांकडून सुरू असलेली लूट थांबवण्याची मागणी कृषी अधीक्षकांकडे केली आहे. व्यापाऱ्यांनी जाणीवपूर्वक खताचा तुटवडा निर्माण केला असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे परिस्थिती न सुधारल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वंचितकडून देण्यात आला आहे. भरत राजपूत यांची भाजपच्या पालघर जिल्हाध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे. पालघरमधल्या भाजपचे निवडणूक प्रमुख आमदार राजन नाईक यांच्या उपस्थितीत राजपूत यांचा सत्कार करण्यात आला आणि राजपूत यांची आता दुसऱ्यांदा जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानं जिल्ह्यामध्ये भाजप संघटन मजबूत होणार असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. यवतमाळच्या दाभडी गावातून आज काँग्रेसची शेतकरी आत्मसन्मान रॅली निघणार आहे. शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं न पाळल्यानं ही रॅली काढण्यात येणार आहे. या यात्रेद्वारे भाजपनं दिलेल्या फसव्या आश्वासनांविरोधात राज्यभर आंदोलन पुकारलं जाईल. नाशिकच्या येवल्यामध्ये महावितरणच्या वतीनं विद्युत सुरक्षा जनजागृती रॅली काढण्यात आली. विद्युत सुरक्षेचे नियम पाळा, विद्युत वीज अपघात टाळा यासह विविध प्रकारचे संदेश या रॅलीत देण्यात आले. यावेळी महावितरणचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. अकोल्यामध्ये स्केटिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. स्केटिंगचे नियमित सराव केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकास होतो, या उद्देशाने ही स्पर्धा करण्यात आली. यावेळी सलग 9 तास नॉनस्टॉप स्केटिंग चालवण्यात आलं आणि यामध्ये विविध वयोगटातल्या 40 स्केटर्सनी सहभाग घेतलेला. सांगली महानगरपालिकेच्या 630 मानधन कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णय जिल्हा औद्योगिक न्यायालयानं दिला. या निकालानंतर महापालिका कर्मचाऱ्यांनी महापालिकेसमोर जल्लोष केला. महापालिका कामगार युनियनकडून 2016 मध्ये दाखल केलेल्या दाव्यावर आता जिल्हा औद्योगिक न्यायालयानं हा निकाल दिला. यवतमाळमध्ये बोगस बियाण्यांची वाहतूक केल्याप्रकरणात कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये खताचे 211 पोती भरलेला ट्रक जप्त करण्यात आला. पंचायत समिती आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही संयुक्त कारवाई केली. अमरावतीच्या राधा सिटी परिसरातून 12 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला. गाडगेनगर पोलिसांनी एका गोडाऊनमध्ये धाड टाकून हा गुटखा जप्त केला. पोलीस कस्टडीत असलेल्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. नाशिकमध्ये गुन्हे शाखेनं एनडीपीएस कायद्याअंतर्गत 22 गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणामध्ये 29 आरोपींना अटक केलेली आहे. या कारवाईमध्ये 8,49,000 रुपयांचा मुद्देमालही जप्त केला आहे. दिंडोरीच्या जाधव वस्तीमध्ये दहशत माजवणाऱ्या बिबट्याला जेरबंद केले. अनेक दिवसांपासून या परिसरामध्ये बिबट्याची दहशत होती. वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या जेरबंद असल्यानं नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झालेल्या 2 रानटी हत्तींनी वनविभागाला गुंगारा दिलाय. रानटी हत्ती पोंभुर्णा तालुक्यातल्या पिपरी दीक्षित या गावा शिवारामध्ये शिरलेत आणि हत्ती पाहण्यासाठी गावकऱ्यांनी एकच गर्दी केली. त्यामुळे हत्ती आणि मानव संघर्ष टाळण्यासाठी वनविभागाकडून उपाययोजना करण्यात आल्यात. तर नागरिकांनी गर्दी करू नये असं आवाहन वनविभागानं केलंय. मुंबईतल्या लोकलमध्ये एक व्यक्ती बकरीसोबत प्रवास करत असलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर गाजलाय. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर देवनार बकरी मार्केटमध्ये अनेक भागातून नागरिक मोठ्या संख्येनं बकरीची खरेदी करण्यासाठी जातात आणि तसाच हा व्हिडिओ व्हायरल झाला. भंडाऱ्यातल्या तुमसरमध्ये एका धावत्या ट्रकला अचानक आग लागली. यावेळी अग्निशमन दलामुळे ही आग आटोक्यात आणली. सुदैवानं या घटनेत कुठली जीवितहानी झाली नाही, मात्र आगीमुळे ट्रकचं मोठं नुकसान झालं.
जालन्यातल्या महादेव मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलेले एकाच कुटुंबातले 3 लहान मुलं बेपत्ता आहेत. जाफराबाद तालुक्यातल्या वरुडमधली ही घटना आहे आणि तिन्ही मुलं ही डोलखेडा रोडवरच्या महादेव मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलेले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत घरी आले नाहीत आणि त्यांचा शोध घेऊन सुद्धा ही मुलं सापडलेली नाहीत. सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोनं आता 900 रुपयांनी महागलेलं आहे. सोन्याचा दर जीएसटीसह 99,700 रुपये आणि चांदी 1,02,000 रुपये प्रति किलो झाली आहे. रशिया युक्रेन हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरामध्ये मोठी वाढ होती आहे. मुंबई महापालिकेनं निवासी आणि अनिवासी इमारतींचं सर्वेक्षण केलं आहे. यावेळी मुंबईमध्ये 134 इमारती या अति धोकादायक असल्याचं समोर आलंय. या धोकादायक इमारतींमधल्या रहिवाशांना स्थलांतरित होण्याची नोटीस बजावली जाणार आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये गेल्या 2 वर्षांपासून रखडलेले रस्ते, रुंदीकरण आणि गटारांच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. यावेळी माणेर गावातल्या काही गाळेधारक आणि स्थानिक नागरिकांकडून कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. ठाण्याच्या टेमघर जलशुद्धीकरण केंद्रामध्ये अत्यावश्यक देखभालीची कामं करण्यात येणार आहेत. या कामासाठी बुधवारी ठाणे शहराच्या काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पुढचे 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा होणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेनं वर्षभरात 60,000 झाडं लावण्याचा निर्धार केलाय. पर्यावरण रक्षणासाठी हे अभियान राबवलं जाणार आहे. पर्यावरण दिनानिमित्तानं नागरिकांना जास्तीत जास्त वृक्षारोपण करण्याचं आवाहन करण्यात आलंय. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये कोयना धरणाच्या जलविद्युत प्रकल्पातून विक्रमी वीज निर्मिती करण्यात आली. यातून राज्य शासनाला 144 कोटींचा आर्थिक फायदा झालाय. 31 मे रोजी संपलेल्या तांत्रिक वर्षात सादर केलेल्या अहवालानुसार ही माहिती समोर आली. मुंबई रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभाजित रेल्वे प्रशासनानं मोठा निर्णय घेतलाय. लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव विशेष आणि हडपसर ते हिसार विशेष रेल्वेगाडीच्या सेवा कालावधीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना विशेष रेल्वे सेवेचा लाभ घेता येणार आहे. जेईई ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर झाला. परीक्षेमध्ये 360 पैकी 332 गुण मिळवून मुलांमधून रजित गुप्ता तर 312 गुण मिळवून मुलींमधून देवदत्त माझी प्रथम आलेत आणि ही परीक्षा देशामध्ये 712 केंद्रांवर घेण्यात आलेली. जळगावमध्ये मान्सूनपूर्व पावसानं भाजीपाल्याचं मोठं नुकसान केलं. भाजीपाल्यांची बाजारात आवक कमी झाली. त्यामुळे भाजीपाल्याचे दर कडाडलेत. पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय आणि दुसरीकडे दर वाढल्यानं ग्राहकांना खिसा रिकामा करावा लागतोय.